आपण वेलकम करूयात रिटायर्ड IPS ऑफिसर मिस्टर साहेबराव पाटील सरांचं. थँक्यू व्हेरी मच मला बोलवल्याबद्दल या ठिकाणी. तुमच्याबद्दल काही 2 शब्द सांगा. माझं जे जन्मस्थान आहे एक तर ते छोट्याशा खेड्यामध्ये झालेलं आहे. खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय माइंडसेट असतो आणि त्यांना कोणत्या मार्गदर्शनाची गरज आहे हे तुम्हाला माहिती होतं. सुप्त गुण संपन्न जर विद्यार्थी बघितला हा ग्रामीण भागाचा विद्यार्थी असतो. डेफिनेटली. फक्त त्याला काय असतं की संधी मिळालेली नसते, त्याला मार्गदर्शन नसतं. बरोबर. पण तो बोल्ड आहे, मजबूत स्ट्रॉंग आहे, सर्व काही येतो. ॲज अन IPS म्हणून तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट झाला त्या काळामध्ये तुमचा असा गुन्हेगारांसोबतचे ज्या घडामोडी घडल्यात त्या थोड्या ऐकायची इच्छा आहे माझी. आता थोडं एक्साइटमेंट अजून झाली. पुणे ग्रामीण जिल्ह्याला ज्यावेळेस पोस्टिंग झाली माझी त्यावेळेस दरोडेखोरांचा एवढा हैदोस होता त्या ठिकाणी. दरोडेखोर म्हणजे ते वस्तीतलं घर गाठायचे आणि लोकांना मारायचं, लुटायचं, बलात्कारापर्यंत काही तक्रार येत होतं. इतकं त्यांचं दर्शक होतं. सर्व रात्रीच्या रात्री फिरायचो आम्ही रात्रावर आणि पकडले जवळजवळ. मग पुण्यातनं काही दरोडेखोरांची गँग्स पकडल्या. नाशिक जिल्ह्यातनं 2 गँग आम्ही उचलून नेल्या. नंतर नगर जिल्ह्यामधनं 2 गँग उचलल्या. पुणे सिटीमध्ये सोन्या चांदीचं दुकान लुटलेलं होतं, त्या 2 गँग उचलल्या. अशा जवळजवळ 9 गुन्हेगारांच्या टोळ्या, संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या पकडल्या. त्यांना मोकोका कायदा लावला आहे आणि त्यावेळेस ती दहशत जी होती ती संपवली कंप्लीट. दरोडेखोरांची 100% संपवली 100%. नमस्कार, मी उदय बडगुजर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा पॉडकास्ट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप खास असणार आहे. कारण की ग्रामीण भागातून आलेले साहेबराव पाटील सर जे आता रिटायर्ड IPS ऑफिसर आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनकालात जे पण काही घडामोडी केल्या आहेत, त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी किती कष्ट केलेत, त्यांचं शिक्षण कशा पद्धतीने झालेलं आहे, त्यांनी गुन्हेगारांना कशा पद्धतीने आळा घातलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर त्यांनी रिटायरमेंट होऊन सुद्धा थांबले नाही आहेत. त्यांनी फिनिक्स करियर अकॅडमी नावाने एक संस्था चालू केलेली आहे, इन्स्टिट्यूट चालू केलेली आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना MPSC, UPSC स्पर्धा परीक्षेत कसं तयारी करायला पाहिजे, ते कुठपर्यंत त्यांनी जायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. तर आपण वेलकम करूयात रिटायर्ड IPS ऑफिसर मिस्टर साहेबराव पाटील सरांचं. सर खूप खूप तुमचे धन्यवाद. तुम्ही आलात आमच्याकडे आणि आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही पॉडकास्टसाठी तयार झालात आज. सो तुमच्याबद्दल काही 2 शब्द सांगा. थँक्यू व्हेरी मच मला बोलवल्याबद्दल या ठिकाणी. अ, माझं जे जन्मस्थान आहे एक तर ते छोट्याशा खेड्यामध्ये झालेलं आहे जन्मस्थान. आणि शिक्षण जे आहे माझं, गाव तामसवाडी आहे. त्या ठिकाणी मी 11वी शिक्षण घेतलं. 11वी शिक्षण घेत असताना असं विशेष माझा फोकस काही शिक्षणाकडे नव्हता. कारण तिथं महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठायचं, शेतीवरती जायचं, शेती काम करायचं. स्वतःचे नाही तर मग दुसऱ्या ती रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतावर जायचं. हेच माझं दैनंदिन दिनचर्या होती त्या ठिकाणी. त्यामुळे शाळेत गेलं, माध्यमिक स्कूलला गेलं किंवा नाही हे काही एवढं महत्त्वाचं नव्हतं. जसा वेळ मिळेल तसं मी अभ्यासाकडे लक्ष देत होतो. परंतु खूप आता लक्ष देऊन फोकस करून असं काही त्यावेळेस माझा ॲटिट्यूड नव्हता. त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाबद्दलची म्हणजे आयडिया नव्हती शिक्षण का केलं पाहिजे आणि काय होतं असं? हां, म्हणजे शिक्षण करून काय होणार आहे पुढे? काय प्रगती होणार आपली? असं असं विशेष काही त्यावेळेस मला नॉलेज नव्हतं. ओके. हां, बस करायचं शिक्षण म्हणून शिक्षण या पद्धतीने मी करत होतो. खरी जी चालना मिळाली मला शिक्षणाची जेव्हा मी 12वीत गेलो आणि गाव सोडलं मी. किसान महाविद्यालय पारोळा. आमची 11वीची बॅचची बॅच डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये गेली. ओके. हां, आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय पहिली बॅच गेली आमची आणि तिथं सुद्धा कॉलेज नवीनच होतं. किसान महाविद्यालय पारोळा. आता पहिली बॅच म्हणजे तिथं त्या ठिकाणी पुरेशी तुमची लायब्ररी, वाचनालय नव्हतं किंवा आम्हाला प्रत्येक विषयाला प्रोफेसर्स पाहिजेत ते सुद्धा नव्हतं. नव्हते. हां. मात्र राहण्याची व्यवस्था छान म्हणजे असं एक हॉल होता मोठा इथून तिथून. त्या हॉलमध्ये आम्ही सर्व मुलं एकत्र राहत होतो आणि त्या ठिकाणी कॉलेज लांब होतं. जाणं येण्यात बराच वेळ जात होता. पण तिथं मात्र मी 12वीला गेल्यानंतर शिक्षणाकडे लक्ष दिलं. फोकस केला मी शिक्षणावरती आणि तिथं पहिल्याच वर्षी मी 12वीला तालुक्यामध्ये पहिला आलो. ओके. हां. मग जो पहिला नंबर मी ठेवला फर्स्ट येण्याचा, तर तो दरवर्षी कंटिन्यूअस मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर
बी-ए ग्रॅज्युएशन होईपर्यंत दरवर्षी पहिला नंबर राहायचा आणि माझा विषय म्हणून अर्थशास्त्र मी निवडलेला होता. ओके. हां. पण ग्रॅज्युएशन झालं त्याच्यापुढे काय? मला तर आय नीड अ जॉब. बरोबर. हां, मला नोकरीची आवश्यकता होती, नोकरीची गरज होती. हं. कारण पैशांची आवश्यकता होती. मग पुढचं शिक्षण घ्यायचं तर मग तिथं सुद्धा अडचणी येत होत्या. बरोबर. मग मला असं सांगण्यात आलं, की तुम्ही जर रेग्युलर एम-ए अर्थशास्त्र केलं तर हं, तुम्हाला हं. लगेच नोकरी मिळेल असं काही नव्हतं. बरोबर. मग मॅनेजमेंटचा कोर्स केला तर तुम्हाला कंपन्यांमध्ये लगेच जॉब मिळेल, हे मला सांगण्यात आलं. म्हणून मी मग नाशिकला आलो. नाशिकला भाऊ राहत होता. त्याच्याकडे आलो. इथं बी-वाय-के कॉलेजला मास्टर्स डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतली. आणि ॲडमिशन घेतल्यानंतर तिथं मला जाणवलं, की इमारत एकदम सुसज्ज नवीन मोठी इमारत होती. नंतर शिक्षक पण चांगले होते, प्रोफेसर्स पण छान होते. लायब्ररी सर्वात महत्त्वाचं होतं, की ती मोठी लायब्ररी, प्रशस्त अशी लायब्ररी नाशिकची. होती नाशिकची आणि सर्व प्रकारची पुस्तकं होती. मग इथं तुमच्याकडे आल्यानंतर ते ज्ञानाचा भंडार तुमच्या समोर होता. हां, बस. पहिल्यांदाच ज्ञानाचं भंडार माझ्यासमोर खुलं झालं. हां. पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करताना. मग तिथे ॲडमिशन घेतली. सुरुवातीला मला वाटलं की जॉब मिळेल. पण तिथं जेव्हा माझ्या लक्षात येत गेलं की इथं तुम्ही जरी डिग्री मिळवली पोस्ट ग्रॅज्युएट तरी तुम्हाला जॉब सिक्युरिटी नाहीये. नाहीये. मग मी लायब्ररीत बसायला लागलो आणि तिथं मला ते जनरल नॉलेजची पुस्तकं, इतर पुस्तकं तिथं वाचायला मिळालीत हं, हं. आणि वर्तमान पेपर, न्यूज पेपर्स तिथं मिळायला लागलेत. हं, हं, हं. मराठी, इंग्लिशची त्या ठिकाणी वाचनालयामध्ये. आणि मग मी मात्र फोकस माझा शिफ्ट झाला. धिस इज माय टर्निंग पॉइंट इन लाईफ. ओके. हां, असं म्हटलं तरी चालेल. कारण जॉब सिक्युरिटी नाही आहे. बरोबर. म्हणून मग माझा फोकस जो होता, तो अकॅडमिक ऐवजी मी इकडे आलो, कॉम्पिटिटिव्हमध्ये गेलो. हं, हं, हं. हां, अकॅडमिक मी थोडं कमी केलं हं. आणि कॉम्पिटिटिव्हकडे मी जास्त वळलो. मग त्या ठिकाणी मी जनरल नॉलेजची पुस्तकं वाचलीत. मग तिथून सुरुवात केली, नवीन पुस्तकं विकत घेण्याची सुरुवात केली. अशा पद्धतीने तिथं मी डेव्हलप होत गेलो. बरोबर. ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी काय असतं हे सुद्धा मला म्हणजे आमच्या तिथल्या बॅचच्या मुलांना जरी म्हटलं तरी चालेल, आम्हाला जास्त काय असं विशेष नॉलेज नव्हतं, काहीच नव्हतं. सिरियसली? हां, सिरियसली आय एम टॉकिंग. पण इथं जेव्हा आलो पोस्ट ग्रॅज्युएटला तेव्हा मात्र मला ते सर्व लक्षात यायला लागलं. म्हणजे एम-पी-एस-सी काय असतं? एम-पी-एस-सी म्हणजे काय स्पर्धा असतं? परीक्षा कशासाठी हां, असतात ते? स्पर्धा परीक्षा कशासाठी असतात? त्यांचे विषय कुठले असतात? हं, हं. त्यांच्या परीक्षा कशा होतात? कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? कुठल्या पोस्टसाठी ती हे होते? अशा पद्धतीने सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे एक सांगावसं वाटतं, की ज्यावेळेस मी अभ्यास करायचो ग्रॅज्युएट असताना, हं, हं, स हं. पारोळा आणि तामसवाडी काय अंतर जास्त नव्हतं. काही वेळेस मी पारोळ्यापासून मुंदाणे जे आहे 5 किलोमीटर पायी पण जात होतो बरोबर. कॉलेजला पैसे वाचवण्यासाठी. चला बुवा तेवढे पैसे माझे वाचले मुंद्यावरून बस पकडून जायचो. मग अशा वेळेस मी ज्यावेळेस शेवटच्या वर्षाला असताना मी बैलगाडीवरती आंब्याच्या झाडाखाली अभ्यास करत बसलो होतो हं. आणि तिकडनं वडील आलेत. वडील म्हणाले, की "तू आता अभ्यास करतोय." म्हणजे ऐरणीतच आमची हं. ऐरणी भाषा आहे. त्याच ओके. ऐरणीत आई-वडील काही शिकलेले नव्हते. बरोबर. म्हणजे त्यांना काहीच शिक्षण असं काही झालेलं नव्हतं त्यांचं. "मग तू मामलेदार का होत नाही?" म्हणे. असं एक ते शब्द बोलून गेले. मामलेदार. हां, मामलेदार. मग तहसीलदार नाही बोलले ते. अच्छा. हां. मग मामलेदार का बरं होत नाही? मग ते मामलेदारसारखं तू का होत नाही बाबा? असं ते एक शब्द बोलले. मग मला जरा तेव्हा मात्र लगेच मला ट्यूब पेटली. म्हणजे मला एकदम शॉकिंगसारखं झालं. मामलेदार म्हणजे? मामलेदार म्हणजे तहसीलदार. तहसीलदार. हां, ओके. त्यालाच मामलेदार म्हणजे खेड्यात मामलेदार म्हणतात. ऐरणीमध्ये त्याला मामलेदार. मामलेदार म्हणतात ओके. खेड्यामध्ये. त्यांना शब्द सुचला तो मामलेदार. हं. हां. जनरल फौजदार, मामलेदार असे हं. शब्द प्रचलित जास्त असतात खेड्यात. मग ते बोलले. तेव्हा तेव्हा मात्र मला पाल सुचलं, की आपणही होऊ शकतो. अशा आपण जर का नाही होऊ शकत बुवा असं. पण ते नॉलेज नाही ना कशी परीक्षा. पण बरोबर. शेवटचं वर्ष होतं ना, इथं आलो जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करायला नाशिकला, तेव्हा मात्र ते मला सर्व नॉलेज यायला लागलं आणि मी जाहिराती बघायला लागलो. जाहिराती बघत असताना मग मी पहिली जी कोर्स तर चालूच होता माझा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीचा. रिझर्व्ह बँकेची जाहिरात आली आणि मी फॉर्म भरला. हं. फॉर्मवर अभ्यास तर चालूच होता माझा. तिथं आमच्या कॉलेजला सर्व मुलांना मिळून एक परीक्षा झाली. जी-के मास्टरची हं. परीक्षा झाली आणि मग ती जनरल नॉलेजमध्ये मी फर्स्ट आलो तिथं सुद्धा. हो, हो. हो, बी-वाय-के कॉलेजला आणि मग जी-के मास्टरची मला त्यावेळेस पदवी मिळाली. तिथून मग आर-बी-आयची परीक्षा दिल्यानंतर माझी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण होत नाही, हं. तोपर्यंत मला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ऑर्डर आली.
ओके. हां, म्हणजे जे माझं स्वप्न तुम्हाला नोकरीत बॅक टू जायचं बॅक तुम्हाला हां आणि करेल तर अपॉर्च्युनिटीज. नोकरी माझं पहिल्यापासून उद्देश होतं. नोकरी जर करेल तर फर्स्ट म्हणजे क्लास 1ची करेल. हे एक होतं ओके. माझं. हां, नोकरी करेल तर क्लास 1ची करणार डायरेक्ट, नाहीतर नाही. मग ते त्या दृष्टीने गेलो. आर-बी-आयला जॉइन झालो मी. हं. इकडे डिग्री पूर्ण झाली माझी. जॉइन झाल्यानंतर तिथं सुद्धा मी शांत नाही बसलो. चला बुवा नोकरी मिळाली. हं. मग त्या ठिकाणी सुद्धा मी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग म्हणून एक फेमस इन्स्टिट्यूट होती त्या काळात. ओके. दादरला होती आणि त्याच्या बऱ्याच ब्रांचेस होतात महाराष्ट्रामध्ये. ते जे बँकिंगच्या परीक्षा होत्या, इतर स्पर्धा परीक्षा होत्या, एम-पी-एस-सीच्या परीक्षा, बँकिंग सेक्टर कंप्लीट, हं. इन्शुरन्स कंपनीज, सगळ्यांची ती परीक्षा घ्यायची. विद्यार्थ्यांची कोचिंग क्लासेस घ्यायचे ते. मी लगेच तिथं इकडे रिझर्व्ह बँकेत नोकरी करायची आणि हं. त्या ठिकाणी मी ते जॉइन झालो. मग एखादं कोणी असं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मला जॉब मिळाला आहे, दॅट्स इट, आय एम सेटल येस, असं असतं. बरोबर. समाधानी व्हावं. चला आपल्या समाधानी. मनासारखं ज्यामुळे पगारी भरपूर आहे रिझर्व्ह बँकेत हायेस्ट पेमेंट येस, इन येस, येस. इंडिया सो. तर मग काय गरज आहे बुवा असं. छान आहे म्हणजे आर-बी-आय इज द बेस्ट वन. मग ते तिथं शांत न बसता मी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग म्हणून ते तिथं लेक्चरर म्हणून पार्ट टाईम जॉइन केलं हं, हं. आणि जॉइन करत असताना तिथं मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. हो, हो. हां, जनरल नॉलेज हा माझा आवडता विषय पहिल्यापासूनच. जी-के. मग तिथं स्पर्धा परीक्षा शिकवायला सुरुवात केल्यानंतर तिथं पुस्तकं लिहिलीत मी मुलांसाठी जनरल नॉलेजची. तिथं असतानाच संस्थेच्या नावावरती पुस्तकं लिहिली आणि छानपैकी म्हणजे तिथं मी सेट झालो. हं, हं. जनरल नॉलेजच्या विषयाच्या बाबतीत. म्हणजे मीही अभ्यास करायचो. हं. इतर प्रोफेसर होते, तेही एकनाथ ठाकूर होते ते आमचे चीफ तिथले इन्स्टिट्यूटचे. अच्छा. हां. म्हणजे इतरांचं मार्गदर्शन वगैरे आमच्या संपूर्ण टीचर, स्टाफ एकत्र यायचो, चर्चा व्हायची. म्हणजे मला एक्सपोजर मिळत गेलं बरोबर. हळू-हळू. हं. का की मी जिद्द आणि चिकाटी सोडलेली नव्हती. माझी जी जिद्द आणि चिकाटी होती लहानपणापासून, ती अजिबात सोडलेली नव्हती. कारण मी जेव्हा इथं कॉलेजला होतो, पारोळ्याला, तेव्हाही अभ्यास मी काही घरी कधी केला नाही. हं, हं. अभ्यास मी हा शेतात करायचो. एकतर झाडाखाली बसून शेतात करायचो. तिथं एक नदी आहे आमची. त्या नदीच्या किनारी एक झाड होतं. वडाचं झाड. त्या ठिकाणी बसून अभ्यास करायचो आणि तिथं एक महादेवाची मूर्ती पण होती ठेवलेली. अच्छा. हां, साधी अशी आलं एक लक्षात. दगडाची मूर्ती होती. मग त्यानंतर मी त्या ठिकाणी एक मंदिर बांधलं. महादेवाचं मोठं मंदिर बांधलं तामसवाडीला हो, नदीकिनारी. हो, हो. त्याचा ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्टच्या खाली ट्रस्ट जो आहे, हं, हं. ट्रस्टच्या अंडर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो. कुस्त्याची स्पर्धा घेणे, नंतर भजन, कीर्तन, नंतर प्रसाद वाटप. म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आम्ही स्पर्धा परीक्षा घेणे, ते म्हणजे सुद्धा तुम्ही आम्ही गावालाही म्हणजे तुमची प्रगती झाली त्यानंतर तुम्ही गावाला विसरलेत नाही. नाही, नाही. बिलकुल नाही. गावात ते स्पर्धा परीक्षा लेखी घ्यायची, हं. मुलांना मार्गदर्शन करायचं गावाला. म्हणजे जिथं चान्स मिळेल त्या ठिकाणी मी स्पर्धा परीक्षेचं गाईडन्स मुलांना करत होतो. मग एम-पी-एस-सी असो किंवा ग्रेट. यू-पी-एस-सी असो. मग रिझर्व्ह बँकेचं चालू असताना मग मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक जाहिरात आली हं. आणि त्या जाहिरातीत गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर म्हणून ती लेखी परीक्षा होती आणि इंटरव्ह्यू होता. 2 परीक्षा होत्या त्यावेळेस. मग लेखी परीक्षेत मी दिली हं. मुंबईला असतानाच. तर विशेष म्हणजे त्या लेखी परीक्षेमध्ये एम-पी-एस-सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मी महाराष्ट्रात प्रथम आलो. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. हो, पण तुम्ही पहिला नंबर कधीच सोडला नाही. नाही, नाही. पण त्याच्यामागे कसं आहे, की बघा म्हणजे मी कम्फर्टला कधी महत्त्व दिलं नाही बरोबर. लाईफमध्ये. म्हणजे सॅक्रिफाईस फार केला आहे मी. त्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. नाही मिळत. हां. नाहीतर मग मिळालंय एन्जॉय करा लाईफ, नथिंग डूइंग. माझे हार्ड चालूच होते. तर त्यात एम-पी-एस-सीला पहिला आलो. हं. मग रिझर्व्ह बँकेत राहायचं का मग इकडे गव्हर्नमेंट लेबर ऑफिसला जायचं हा विचार केला. मग मी गव्हर्नमेंट लेबर ऑफिसरला जॉइन झालो. ते काही वर्ष सर्व्हिस केली. हं, हं. त्याच वेळेस मी स्पर्धा परीक्षा चालूच ठेवल्या. बंद नाही केल्या. तरी सुद्धा नाही. नाही. चालूच होतं माझं. हं. मग त्याच्यात मग लगेच माझी डी-वाय-एस-पी म्हणून निवड झाली. मध्ये मी एस-बी-आयची परीक्षा दिली होती त्याच्यात ती निवड झाली माझी. म्हणजे असे जी परीक्षा मी देत होतो कारण माझा जो बेस होता, नॉलेज, जनरल फाउंडेशन नॉलेज. हा जबरदस्त झालेला होता. त्यामुळे हं. मला असं वाटत नव्हतं, की ही परीक्षा दिली म्हणजे मी लगेच उत्तीर्ण होणार का नाही. हं, हं, हं. माझी जी कॉन्फिडन्स लेव्हल होती, ती इतकी वाढलेली होती, की मला असं साहजिक आहे. कुठली परीक्षा देणं असं काही असं विशेष वाटत नव्हतं किंवा मग एखादी मुलाखत द्यायची असेल,
तर ते मला नवीन असं वाटत नव्हतं. कारण बोल्ड झालो होतो मी कॉन्फिडन्स लेव्हल आल्यामुळे डेफिनेटली. आणि माझं संवाद कौशल्य पण कम्युनिकेशन स्किल पण छान झालेलं होतं. तेव्हा कारण कसं होतं की सेल्फ डेव्हलप झालोय मी. राइट. हां, मी स्वतः डेव्हलप झालो. स्वतः प्रत्येक स्टेज वाईज डेव्हलप होत गेलोय मी. असं पुढचा प्रवास सुरू झालेला. या पद्धतीने मी मग आता गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर असेल, डी-वाय-एस-पी असेल, मग ते तुम्हाला माहिती आहे, की मग कॉलेजेसला वगैरे जाणे, राइट. हां, मुलांना मार्गदर्शन करणे वेगवेगळ्या कॉलेजेसला जाऊन, एम-पी-एस-सीच्या बाबतीत, यू-पी-एस-सीच्या बाबतीत. म्हणजे हे पेपर कसा द्यायला पाहिजे, हाऊ टू राईट क्वेश्चन पेपर, ॲन्सर शीट्स, टेक्निक्स काय पाहिजेत लिहिताना पेपर, हे सर्व मुलांना मी सांगत गेलो आणि त्याचा एवढा चांगला परिणाम झालेला आहे, की बरीचशी मुलं आज चांगल्या पोस्टवर आहेत, ते अधिकारी आहेत, काही क्या बात है! पोलिसमध्ये काहींची निवड झाली, काही आर्मीमध्ये गेलेत, हं. काही इतर डिपार्टमेंट्स आहेत. तुमचं रेव्हेन्यू असेल किंवा इतर खाती आहेत. प्रत्येकामध्ये कारण स्पर्धा परीक्षेशिवाय कुठे नाही निवड होत नाही. नाही होत. हां, त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं कसं आहे, की विद्यार्थ्याला जर तुम्ही व्यवस्थित योग्य दिशा जर त्याला मिळाली, तर तो बरोबर पुढे चालत असतो. त्याला जर मार्गदर्शन व्यवस्थित मिळालं, नाही मिळालं. तर तो व्यवस्थित ते डेव्हलप तुम्ही त्या होतो. अडचणीमधनं आला होता म्हणून तुम्हाला माहिती आहे, की विद्यार्थ्यांना खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय माइंडसेट असतो आणि त्यांना कोणत्या दर्शनाची गरज आहे, हे तुम्हाला माहिती होतं. येस, मला माहिती होतं, की ग्रामीण भागातला विद्यार्थी आपण म्हणतो, की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ते म्हणजे कंपेअर टू अदर्स हं, हं, हं. इतरांच्या तुलनेत ते मागे असतात, शाय असतात, लाजोळ असतात. पण कसं आहे, की जर आपण त्याची पोटेन्शियालिटी बघितली, ओळखले. येस. हां, सुप्त गुण संपन्न हं, जर विद्यार्थी बघितला, हा हं. ग्रामीण भागाचा विद्यार्थी असतो. डेफिनिटली. फक्त त्याला काय असतं, की संधी मिळालेली नसते, त्याला मार्गदर्शन नसतं. बरोबर. पण तो बोल्ड आहे, मजबूत स्ट्राँग आहे, सर्व काही आहे माझ्या त्याच्यात. समोरच आहे ना सर. सर्व सो काही आहे त्याच्याकडे. असं नाही, की कुठल्या गोष्टीची त्याच्यात कमतरता आहे, खूप की तो म्हणजे खडतड प्रवास होता तुमचा हा. फार खडतर, फार म्हणजे आता तिथं मी अजून तर बरेचसे असे मुद्दे ते इथं मांडले नाहीत. पण फार खडतर प्रवास होता माझा. म्हणजे स्टार्टिंगचं तर इतकं होतं, की काय ते आता बोलू शकत नाही. म्हणजे इतकं अशा कठीण परिस्थितीत मी शिक्षण घेतलेलं आहे. बरोबर. पण एक जिद्द होती, मेहनत घेत होतो, चिकाटी होती माझ्या अंगी, की करणार म्हणजे करणार मी. काही झालं तरी मी ते मिळवणार. जिद्द जाणारच. महत्वाची. हां, जिद्द महत्त्वाचं जिद्द फार महत्वाची. मिळवणारच मी. असं पहिल्यापासून ध्येय होतं माझं आणि त्यात मी कुठेच मागे असं हटलो नाही. जायचं म्हणजे जायचं. करणार म्हणजे करणारच आणि बरोबर आहे. यश लक फॅक्टर कोणाला मदत करतो? जो रात्रंदिवस मेहनत कष्ट करतो, कर. त्यात कष्ट करतो त्यालाच लक फॅक्टर. पण मी लकी आहे किंवा तुम्ही अनलकी आहेत असं काही नसतं. लक त्याला मदत करतं. 100% जो करतं. कष्ट करतो. जो कष्ट करतो त्याला मदत करतं. अशा तुम्हाला पद्धतीने एक एक्साइटमेंट अशी आहे आता, की ॲज अन आय-पी-एस म्हणून तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट झाला, त्यावेळेस तुमची पहिली ऑफिशियल पोस्टिंग झाली. हो. तर त्या काळामध्ये तुमचा असा गुन्हेगारांसोबतचे ज्या घडामोडी घडल्यात, त्या थोड्या ऐकायची इच्छा आहे माझी. आता थोडं एक्साइटमेंट अजून झाली. कारण की तुमचा जो आत्तापर्यंतचा जर्नी तुम्ही सांगितला, हं. तिथून पुढचा ऐकायची खूप इच्छा आहे. म्हणजे गुन्हेगारांच्या बाबतीत तरी. बरोबर. तुम्ही कोणाला कसे धडे शिकवलेत? काय ते थोडं ब्रीफमध्ये सांगा ना? हां, मग मी पुणे ग्रामीण जिल्ह्याला ज्यावेळेस पोस्टिंग झाली माझी, त्यावेळेस दरोडेखोरांचा एवढा हैदोस होता त्या ठिकाणी, हं, की हं. जनरली कसं आहे, की आता बागायती आहे तसं बघितलं तर पुणे जिल्हा येस. हां. आणि त्यामुळे जे शेतकरी करणारे शेतकरी आहेत, ते विशेष करून त्यांचं जे निवासस्थान असतं, ते शेतीमध्येच असतं शेतातच. आणि शेतीमध्ये राहून ते संपूर्ण शेती करत असतात. हं, हं, हं. मग जिकडे-तिकडे ऊस असतो. त्यामुळे कसं, की इथं जरी निवास असेल, तर पुढचा निवास कुठे ते जनरली लक्षात येत नाही आवाज लक्ष देत नाही. ऊस असल्यामुळे. हं, हं. तर त्यावेळी दरोडेखोरांचं एवढं सत्र चालू होतं, की अक्षरशः मग ते जे शेतावरती राहत होते, ते लोक वस्तीवरती सोडून ते गावाकडे यायला लागलेत. इतकं हं. ते दहशत निर्माण केली होती त्यांनी. ओके. हां आणि नेमका त्यावेळेस मी तिथे चार्ज घेतलेला होता. खेड डिव्हिजन होतं त्यावेळेस. तर घेतल्यानंतर मी कंटिन्यूअस 2 महिने बाहेर थांबलो. हं, हं. म्हणजे अजिबात घराकडे लक्ष नाही. फॅमिली पुण्याला होती. बिलकुल म्हणजे काहीच संबंध नाही.
रात्रंदिवस फक्त बाहेर. आणि अशा परिस्थितीमध्ये मग ते दरोडेखोर म्हणजे ते वस्तीतलं घर गाठायचे आणि लोकांना मारायचं, अरे! लुटायचं. म्हणजे ते इतक्यापर्यंत काही तक्रार बलात्कारापर्यंत काही तक्रार येत होत्या. इतकं त्यांचं दहशत होती. मग अशा वेळेस आम्ही पोलीस पाटील इतर म्हणजे सर्व रात्रीच्या रात्री फिरायचो आम्ही हं, रात्रभर हं. आणि पकडलेत. जवळ-जवळ मग पुण्यातनं काही दरोडेखोरांची गँग्स पकडल्यात. हं. नाशिक जिल्ह्यातनं 2 गँग आम्ही उचलून नेल्यात. नंतर नगर जिल्ह्यामधनं 2 गँग उचलल्यात. पुणे सिटीमध्ये सोन्या-चांदीचं दुकान लुटलेलं होतं, त्या 2 गँग उचलल्या. अशा जवळ-जवळ 9 गुन्हेगारांच्या टोळ्या, संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या पकडल्यात. त्यांना मकोका कायदा लावला आम्ही आणि त्यावेळेस ती दहशत जी होती ती संपवली कंप्लीट. संपवली. दरोडेखोरांची कंप्लीट 100% संपवली 100%. ज्यांनी मर्डर ग्रेट. करायचे, डोकायटी करायची, रेप करायचे, कंप्लीट संपवून टाकली होती आम्ही. म्हणजे इतकी पोलिसांची दहशत निर्माण केली होती मी त्या ठिकाणी. पोलिसच मेन. नो, लाइक नो दरोडेखोर, हं. नो रॉबरी करणारा, नथिंग. दरोडेखोरांचे कर्दनकाळच बनले तुम्ही. येस, इतका कर्दनकाळ बनलं होतं. जर मी नगर जिल्ह्यात आमची टीम रवाना झाली, आम्ही निघालो. हं, हं. त्यांचे पण खबरी असतात. पोलीस कुठे जात आहेत, काय जात. हं, हं. त्यांना अगोदरच इन्फॉर्मेशन मिळाली की त्यांची पळापळ सुरू व्हायची. अशा पद्धतीने दरोडेखोरांचं समूळ नायनाट केलं होतं आम्ही त्या ठिकाणी. हे एक ज्वलंत उदाहरण आहे. त्याच्यावरती एक पुस्तक पण लिहिलं आहे तिथल्या लेखकांनी. दुसरं याचं एक मी नवी मुंबईला असताना डी-सी-पी पनवेलला असताना एका इंटरकास्ट मॅरेज, हं, हं. आंतरजातीय विवाह ज्याला म्हणतो, त्याच्यावरनं शीख कुटुंबामध्ये हं. अ, वाद झाला आणि त्याचं पर्यवसन याच्यात झालं, की त्यांनी एकाच कुटुंबातले 4 लोकांचे खून केले होते, मर्डर केले. मग तो तपास मी स्वतःकडे घेतला हां, हां. आणि अशा पद्धतीने तपास घेतला, की त्या तपासात ते सुप्रीम कोर्टापर्यंत ते लढलेत. हं, परंतु हं. ते सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यातले जवळ-जवळ 4 जे जेन्ट्स आरोपी होते त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आणि 2 लेडीज होत्या त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ओह! म्हणजे एवढं कौशल्यपूर्ण तो तपास केला होता आम्ही त्या गुन्ह्याचा. खूप मोठं योगदान आहे तो हां. महाराष्ट्रासाठी. येस, येस. हं. असं बरेचसे आहेत. आता ते मी रायगडला असताना सीतारामय्या म्हणून आदिवासींचा सॉरी नक्षलवादचा लीडर होता तो. हं, हं, हां. हं. चेरापल्ली म्हणून तो. तर तो त्याने ठाणे जिल्ह्याला आणि आमच्या रायगड जिल्ह्याला आदिवासी क्षेत्रामध्ये भेटी दिल्या होत्या. म्हणजे का नक्षलवाद इथं पसरवायचा म्हणून. बरोबर. आम्हाला खबर मिळाली ती. मिळाल्यानंतर मग जे आदिवासी वाड्या होत्या हं, हं. संपूर्ण आता तो रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाडीमध्ये मी, माझी टीम, आमचे लोकं सर्व प्रत्येक ठिकाणी भेटी दिल्या. आदिवासी पोलीस समन्वय समित्या स्थापन केल्या आम्ही. जेणेकरून इथले आदिवासी ते नक्षलकडे वळाले नाही पाहिजेत म्हणून. बरोबर. मग त्यांना भरपूर आम्ही फॅसिलिटीज दिल्यात. काहींना कंपन्यांमध्ये नोकऱ्या, काहींना ड्रायव्हर वगैरे, कॉन्ट्रॅक्टरकडे नोकऱ्या. नंतर त्यांच्या मुलांना शिक्षणात ॲडमिशन घेऊन दिल्या. त्यांचे रेशन कार्ड, त्यांचे ॲक्चुअली आमची ड्युटी नाही आहे, तरी पण आम्ही त्यांना मेन प्रवाहात आणलं, की जेणेकरून ते तिकडे वळायला नाही पाहिजेत. आणि याची दखल ही पार्लमेंटरी कमिटी जी आहे आपली संसदेत, पार्लमेंटमध्ये ती आली तिथं. तिने व्हिजिट आणि तिने कौतुक केलं आमचं, की काय उत्कृष्ट काम केलं आम्ही. येस. म्हणजे आपला तर रोल आहेच कायदा सुव्यवस्था, पण त्याच्याबरोबर सुद्धा आम्ही हे कामं केलीत. अशा पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट असं आहे, की ठीक आहे तुम्हाला खूप काम करावं लागतं. तुमचा जॉब हा स्ट्रेस आणि टेन्शनचा मानसिक तणाव भरपूर असतो तुम्हाला. दबाव भरपूर असतो. पब्लिकचा दबाव असतो एका बाजूला, गव्हर्नमेंटचा दबाव असतो आणि अशा परिस्थितीत आपल्याला काम करावं लागतं. तर ह्या गोष्टी अ, होत असतात. पण तुम्हाला म्हणजे छानपैकी तुम्ही काम करू शकतात आणि न्याय पण देऊ शकतात लोकांना. म्हणजे जे गांजलेले लोक म्हणजे आपण जे म्हणतो ना, की कुठेच न्याय मिळत नाही वगैरे ऑन द स्पॉट आपण ते करू शकतो. करू शकतो. हां, येस. बऱ्यापैकी करू शकतो लोकांसाठी. अशा ग्रेट, पद्धती ग्रेट. म्हणजे महाराष्ट्रासाठी तुम्ही खूप काही केलेलं आहे येस, येस, येस. आणि अजूनही तुम्ही थांबत नाहीये. जसं तुमचं लहानपणापासून आहे, तसं आजही चालू आहे. हां. जसं तुम्ही आत्ता फिनिक्स करियर अँड कॉम्पिटिशन नाही याच्यात अकॅडमी अजून एक स्टार्ट केली. मुद्दा मला नमूद करावासा तुम्ही नाशिकला पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक झाली होती माझी. ओके. आणि त्या ठिकाणी माझ्याकडे पोलीस आयुक्ताचा पदभार काही दिवस होता. हं, हं, हं. त्यावेळेस जे जात पंचायत असते आपल्या प्रत्येक समाजामध्ये पंचायत असते. हां, हां, हां. हां, ती पंचायत असते की ते
निर्णय देत असाल काही विषय होते स्थानिक लेव्हलला. बरोबर. गौंड समाज झाला, जोशी समाज झाला, कुरमडे समाज जे झाला. पंच असतात ते पंच. गावचे पंच. गावचे पंच असतात. ओके. हां, प्रत्येक आणि इव्हन शहरामध्ये असतात ते पंच त्या हं. वस्तीमध्ये. कोणी आंतरजातीय विवाह केला त्याला समाजातनं बहिष्कार टाकणे. कोणी जी रूढी आहे तुमची परंपरा आहे, हं, हं. ती पाळली नाही तर तुम्हाला समाजातनं बहिष्कृत करणे. बहिष्कृत करणे. मग यासाठी आत्तापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता कुठे. पण आम्ही नाशिकला एक गुन्हा दाखल केला. पंचांच्या विरोधात. ओहो! हां. फर्स्ट ऑफेन्स भारतीय दंड संहितेखाली. मग तो दाखल झाल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी असे जे बायकॉट केलेले लोक होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये हं, हं, हं. बऱ्याच पोलीस स्टेशनला म्हणजे जवळ 100च्या वर गुन्हे दाखल झालेत. पंचांच्या विरोधात. पंचांच्या विरोधात. जिकडे-तिकडे मग आंदोलनं झाली, हे झालं. मग आम्ही जाळपोळ करू, हे करू, पंचांच्या धमक्या आल्यात. म्हटलं, "काय करायचं तुम्ही करा, आम्ही बघून घेऊ" म्हटलं. पण ते अटक केली, कारवाई केली. आणि मग शेवटी याचं संपूर्ण एक रिपोर्ट तयार केला आम्ही आणि तो गव्हर्नमेंटला पाठवला आणि गव्हर्नमेंटने मग शेवटी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत कायदा 2016 साली केला. ओके. हां. म्हणजे जी पंचांची दादागिरी होती, हं, हं. हम करिसो कायदा ती मोडीत काढली आम्ही. हे एक महत्त्वाचं केलंय. असं वाटतं ऐकतच राहावं. ठीक आहे. मी जसं मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला, की तरीही तुम्ही थांबलात नाही हां. आणि फिनिक्स करियर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी तुम्ही नाशिकमध्ये स्टार्ट केली. बरोबर. तर मला तर आता कळालंच आहे तुमचं ध्येय उद्दिष्ट काय आहे, की हं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. बरोबर. त्यांना करिअरमध्ये पुढे कसं जायचं याचं मार्गदर्शन तुम्ही करणार आहात. बट तरीही मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारेल, की फिनिक्स करियर अकॅडमी जी स्थापन केलेली आहे, त्यात तुम्ही एवढे सारे रिटायर्ड पर्सन्स आहात, ज्यांनी स्पर्धा परीक्षा क्रॅक करून त्यांची रिटायरमेंटपर्यंतची सर्व्हिस पूर्ण केली आणि तरीही न थांबता फिनिक्स करियर अकॅडमी स्टार्ट केली. तर अकॅडमीबद्दल थोडं ब्रीफ इंट्रोडक्शन. अकॅडमीचा उद्देश असा आहे, की जसं मी डेव्हलप झालो किंवा ज्या अडचणीतनं मी गेलो, त्या अडचणीतनं विद्यार्थ्यांनी न जाता त्यांना एकतर योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. बरोबर. मी सुरुवातीला सांगितलं, की ग्रामीण भागातले विद्यार्थी हे टॅलेंट असतं त्यांच्याकडे, सर्व काही आहे. पोटेन्शियालिटी भरपूर आहे, परंतु त्यांना संधी मिळत नाही. मार्गदर्शन नसतं. एकतर योग्य मार्गदर्शन त्यांना मिळायला पाहिजे त्या मुलांना. दुसरी गोष्ट की त्यांना मार्गदर्शनाबरोबर जे मटेरियल आवश्यक आहे अभ्यासासाठी. आता एवढी पुस्तकं आहेत, निघालेली आहेत मार्केटमध्ये. हे वाचायचं किंवा ए पुस्तक वाचायचं किंवा बी वाचायचं किंवा सी वाचायचं किंवा डी वाचायचं. त्याच्यात कन्फ्युजन. संपूर्ण कन्फ्युजन होतं. मग त्यासाठी कुठलं स्पेसिफिक असं आहे, की जेणेकरून त्यांना हे पुस्तक निवडलं तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. ओके. ते एक महत्त्वाचं आहे. ते एक मार्गदर्शन. तिसरं महत्त्वाचं असं, की कुठलीही गोष्ट मनुष्याला जर डेव्हलप करिअर बनवायचं असेल, त्यांनी वाचन करायला पाहिजे. वाचनाशिवाय शक्यच नाही. नाही हो. हां. बरोबर. अंगावर तुमचे फाटके कपडे असतील, तुमच्या पायात चप्पल नसेल, तुम्हाला खायला एक वेळेस मिळत नसेल, पण तुमच्या हातात एक पुस्तक कायम पाहिजे. आणि ते जर तुम्ही पुस्तक कायम ठेवलं आणि कायम वाचत गेला, तुम्हाला पुढे तुमचं जे करिअर आहे, आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही. मग त्यासाठी काय सध्या त्याग करायला पाहिजे आपण. ठीक आहे. एक वेळेस जरी मला खायला कमी मिळालं तरी चालेल, पण मी पुस्तकावर लक्ष देईल, वाचनावर लक्ष देईल. एक तर रीडिंग महत्त्वाचं आहे. बरोबर. सेकंड तुमची रायटिंग महत्त्वाची. रायटिंग प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला नेहमी. नुसतं रीडिंग करून चालत नाही. नाही चालत. तर रायटिंग लिहिण्याची प्रॅक्टिस पाहिजे. आणि पुढे जाऊन मी असं सांगू शकतो, की तिसरं जे आहे ते जेही प्रश्न विचारलेले असतात, कुठलीही प्रश्न साधा कॉन्स्टेबल असेल किंवा तुमचा डी-वाय-एस किंवा IPS, IAS असेल, IRS, UPSC असेल. तुमची डेप्थ किती आहे अंडरस्टँडिंग, प्रश्न जो आहे तो समजून घेण्याची बरोबर. डेप्थ किती आहे, ते महत्त्वाचं आहे. अंडरस्टँडिंग, डीप अंडरस्टँडिंग. क्वेश्चन काय विचारलेला आहे आणि त्याला काय अपेक्षित आहे, उत्तर अपेक्षित आहे. हे फार महत्त्वाचं आहे. महत्वाचं. नुसतं वाचलं, लिहिलं त्यालाही काही उपयोग नाही. पण तुमची अंडरस्टँडिंग जर पॉवरफुल असेल ना, तुम्ही UPSC सुद्धा इझिली क्रॅक करू शकता. आणि हे नेमकं मुलांना माहीत नाही आज. बरोबर. हां, म्हणजे प्रश्न जे असतात ते न समजून घेताच ते आन्सर्स द्यायला स्टार्ट करतात करेक्ट. आणि ते चुकतं मग तिथे. मग ते चुकतं ना. कारण कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. कारण 3 प्रकारचे प्रश्न असतात. कुठल्याही परीक्षा असो, UPSC, MPSC कुठलीही असो. एक तर सोपे प्रश्न असतात. बरोबर. ते जवळ-जवळ 30-40 पर्यंत असतात आणि
मग त्याच्यापेक्षा थोडे कठीण असतात. ते 30-40 असतात आणि शेवटचे 25 ते 30 प्रश्न असतात ते कठीण असतात, हार्ड. हं. आणि खरं सिलेक्शन त्या प्रश्नांवरती असतं शेवटचे जे असतात. लास्ट. हां. कारण सिंपल क्वेश्चन कोणी सोडू शकतो. बरोबर. त्यात असं विशेष काहीच नाही. हं. दुसरं जे आहे जे मध्यम स्वरूपात येतात 30-40% ते थोडेफार काही सोडतात, काही नाही सोडत. आणि तिसरे जे शेवटचे जे आहेत 25-30 प्रश्न म्हणजे 100 मार्काचं मी म्हणतोय. हां. तर त्यापैकी म्हणतोय. तर ते शेवटचे प्रश्न जे कठीण असतात, हं. त्याच्यावरतीच तुमचं मेरिट ठरत असतं. बरोबर. हां. एखाद्या विषयात जनरल नॉलेज किंवा तुमचं रिझनिंग टेस्ट असेल किंवा इतर कुठले टेस्ट असतील, त्याच्यात तुम्ही 60% 70% इझिली मिळवतात. 75% बरोबर. इझी मिळतात. कॉमन स्टुडंट, ॲव्हरेज स्टुडंटला. हं, हं. पण पुढे तुम्ही जेव्हा 80च्या पुढे जात असतात, तेव्हा मात्र तुमची कसोटी लागते. मग डेफिनेटली. त्यावेळेस तुमचं तो क्वेश्चन हे अंडरस्टँडिंग होणं फार तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि ते जर अंडरस्टँडिंग नाही झालं, तर मग तुम्ही गेलात. गेला. म्हणून ते डीप अंडरस्टँडिंग हे एक मी जे सांगितलं, ते महत्त्वाचं आहे. त्याची प्रॅक्टिस करून घेणे. बसून प्रॅक्टिस करून घेणे. शिस्त लावणे. कारण शिस्त नसेल तर काही उपयोगाचं नाही आहे. नाही उपयोग. मी आज सांगतोय, मी ठरवलंय की मी आज 7 तास अभ्यास करणार दररोज. मी 7 नाही, आज 8 तास अभ्यास केला. पण उद्या 4च तास केला आणि परवा 2च तास केला. धिस इज नॉट अ डिसिप्लिन. एक्झॅक्टली. म्हणून स्वतःला शिस्त लावून घेणं आहे. भले टाईम रोज मॅनेज एकच तास, पण तो 1 तास पाहिजेच. पाहिजेच करा तुम्ही. व्हायलाच पाहिजे. टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं असतं. डिसिजन मेकिंग महत्त्वाची आहे. तुम्ही काय डिसिजन घेताय? मी आज डिसिजन घेतला 8 तास करतो, नाहीच केलं, व्हॉट इज द यूज ऑफ म्हणजे त्या डिसिजनचा काय उपयोग आहे तुम्हाला? बरोबर. तुमचं कम्युनिकेशन स्किल फार महत्त्वाचं आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास. म्हणजे कोणाशी कसं चालावं, कसं बोलावं कोणाशी, संवाद कौशल्य कसल्या पद्धतीचं पाहिजे, तुमचं राहणीमान कुठल्या पद्धतीचं पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही एकदम भारी कपडे घालायला पाहिजे. बरोबर. जे आहेत ते नीटनेटके, साफसुथरा ज्याला म्हणतो हां. तुमची राहणीमान, तुमचं पेहराव हे व्यवस्थित पाहिजे. इतरांपेक्षा डिफरंट पाहिजे तुम्ही. बरोबर. हां, म्हणजे नाहीतर मग सर्वच राहतायत. सर्वच बोलतायत, गप्पा मारतायत. दॅट्स नॉट. हे जे आहे, हे हे आम्ही करून घेणार ते ट्रेनिंग अकॅडमीमध्ये आणि ज्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचं सोनं कसं करून घ्यायचं, बरं. संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा आपल्या करिअरच्या दृष्टीने, हे महत्त्वाचं. कारण आताचं कसं आहे, की आता सोशल मीडिया बघा तुम्ही. मॅक्सिमम लोकं ते मोबाईलमध्ये चॅट असतो. काय आहे? मग तुमचा जो फोकस आहे, तो फोकस शिफ्ट करायचा. बरोबर. सोशल मीडियाऐवजी तुमचं ज्ञानार्जनसाठी फोकस करा. तुमचं फिजिकल आणि मेंटल फिटनेस पाहिजे. फिजिकल फिटनेस करून घ्यायचं. कारण हे आता जसं उल्लेख केला, इथले जे आमचे आहेत अकॅडमीमधले संचालक असतील किंवा कोणी, हे अनुभवी लोक आहेत. बरोबर. आणि या अनुभवाचा फायदा हा विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे. हा मूळ उद्देश आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे आणि मॅक्सिमम जे मुलं आहेत, निवड आहे. कारण आज ग्रामीण भागाची एवढी वाईट परिस्थिती आहे, की मुलांना रोजगार नाही आहे. म्हणजे शेतीची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे. तर रोजगाराच्या संधी आता भरपूर आहेत. म्हणजे फक्त पोलिसविषयी नाही बोलत मी. आमचे सेंट्रल आर्म फोर्सेस जे आहेत, त्याच्यात ते CISF आहे, BSF आहे, तुमचं ITBT आहे, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आहे, सीमा सुरक्षा बल आहे. नंतर प्रोटेक्शन फोर्स आहेत. किती फोर्सेस आहेत. म्हणजे जर आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, मी ते ग्राउंड लेव्हलला बोलतोय. हं, वर्ष नाही. पण हे जरी किती आहेत, जागा भरपूर निघतात. रेल्वे, मग बाकीचं तर प्रचंड आहेतच आहे. आपले तलाठी, ग्रामसेवक यांच्या तर परीक्षा चालूच असतात, प्राथमिक शिक्षण. म्हणजे ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, याच्यात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी पुढे यायला पाहिजे, त्याची निवड व्हायला पाहिजे. हा एक उद्देश आमच्या या अकॅडमी मागे आहे. बरोबर. हां, म्हणजे प्रॉफिट कमवणे हा उद्देश नाही आमचा. आमचा उद्देश असा आहे, की त्याला संधी मिळावी. बरोबर. हां. हा ए प्लॅन आहे आमचा. अजून बी प्लॅनवरती आम्ही काही चर्चा करतो, की जो विद्यार्थी आला तो जर पहिले 6 महिन्यात नाही सिलेक्ट झाला, तर सेकंडच्या 6 महिन्यात तो सिलेक्ट व्हायला पाहिजे. तिथेही सिलेक्ट नाही झालं, तिथं कुठेतरी ते ॲडजस्टमेंट व्हायला पाहिजे. तसं आमचं बरोबर. प्लॅनिंग चालू आहे. हं. पण बघूया आता किती आहे. नाही, किती ते खूप सुंदर. म्हणजे जो पण विद्यार्थी फिनिक्स करियर अकॅडमीला येणार आहे, तो सक्सेस मिळवूनच जाणार आहे. येस, असे कारण आमचे की प्रयत्न आहेत त्या बाबतीत. मी तर म्हणेल प्रयत्नापेक्षा
जो येईल तो सक्सेसच होणार. बिकॉज एवढे अनुभवी जे तुमच्यासारखे आहेत हं. डायरेक्टर बॉडीवर, ते कुठल्याच विद्यार्थ्याला मला नाही वाटत खाली हात परत जाऊ देतील. बरोबर, बरोबर. आमचा प्रयत्न तोच आहे, की कारण एक तर आर्थिक परिस्थिती फार खराब आहे मुलांची आणि जे आल्यानंतर त्याला आम्ही एवढ्या अशा पद्धतीने तयार करून घेणार, की तो कुठेतरी लागेल. बरोबर. हं. नाही फोर्सेसमध्ये, पण इतर ठिकाणी कुठेतरी तो जॉब करेल, पण तो परत जाणार नाही. या दृष्टीने आमचा तुम्ही फक्त करियर नाही घडवत आहे, तुम्ही माणूस घडवत आहे. येस, आमचं प्लॅनिंग ते ही आहे. इन शॉर्ट. खूप सुंदर सर. आणि तुम्ही जे पुस्तकं लिहिली आहेत, त्या पुस्तकांबद्दल थोडं एक ब्रीफ इंट्रोडक्शन देऊ शकता? पुस्तकांच्या बाबतीत जर म्हटलं तर यापूर्वी मी स्पर्धा परीक्षेसाठी बरीच पुस्तके लिहिलेली आहेत आणि त्यात प्रामुख्याने रिटायर झाल्यानंतर सुद्धा मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे MPSC स्पर्धा परीक्षेसाठी PSI, STI आणि इतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, पर्टिक्युलरली महाराष्ट्रात. तर त्यासाठी पण हे पुस्तक लिहिलं. त्याच्यात जवळ-जवळ 5,000 प्रती मी ग्रामीण भागात वाटलेल्या आहेत. अच्छा. हां, प्रत्येक खेड्यामध्ये एक वाचनालय असतं ओके. आणि त्या वाचनालयामध्ये मी प्रत्येक वाचनालयाला 5-5 प्रती भेटी दिल्यात. ओके. कॉलेजेस जे आहेत, हं. कॉलेजेसचे लायब्ररी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ही पुस्तकं मी दिलेली आहेत. ग्रेट, कॉलेजच्या ग्रेट. लायब्ररीने. ॲक्चुअली त्याची किंमत ₹360 आहे. हं. परंतु पैसे कमवणे हा काही त्यातला उद्देश नाही आहे. उद्देश नाहीये. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल आणि विद्यार्थी त्याचे स्टडी करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यात मला जास्त आनंद आहे. म्हणून हे आता रिसेंटली एक पुस्तक लिहिलं आणि यापूर्वी पण मी पुस्तकं लिहिलेली आहे. ते ऑलरेडी मी सांगितलेलेच आहे आपल्याला. अच्छा, प्रकाशित झालेत सगळे पुस्तकं? हो, सर्व प्रकाशित झालेले आहे हं. आणि आता चाललंय, आता नवीन एक पुस्तक अजून तयार करायचं माझं काम चालू आहे. म्हणजे फळाची अपेक्षा न करता तुम्ही समाजकार्य करतायत कंटिन्यू. येस, येस, डेफिनेटली. तेच चाललंय. काय उद्देश असा आहे, की आपण ज्या परिस्थितीतनं गेलेलो आहे त्याची आपल्याला जाणीव आहे बरोबर. आणि त्या परिस्थितीतनं गेल्यानंतर मला जो अडचणी आल्यात, ज्या अडचणी असतील त्याच्यावरती मी मात करून कसं पुढे गेलो, बरोबर. ह्याच अडचणी इतर मुलांना पण आहेत खेड्यामध्ये. वाचनालय जे उत्कृष्ट पद्धतीचं पाहिजे ते नाही. मग अशा वेळेस आपण आपला अनुभवाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे. डेफिनेटली. हां, आणि जर मी काहीच केलं तर मग उपयोग काय आहे त्याचा? बरोबर आहे. म्हणून मी ज्यावेळेस एंट्री केली नोकरीमध्ये, त्या दिवसापासून आजपर्यंत मी जिथं चान्स मिळेल तिथं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. जिथं चान्स मिळेल तिथं. बरोबर आहे. हां, कारण की तुम्हाला एक खंत आहे मनात, की जे मार्गदर्शन तुम्हाला लहानपणी नाही मिळालं, हां. ते तशी अवस्था दुसरं कोणाची नाही झाली करेक्ट, पाहिजे. करेक्ट आणि त्याच्यामुळे तो मागे नाही राहायला पाहिजे. नाही राहायला पाहिजे. हां. ग्रेट. सो या अनुषंगानेच तुम्ही आजच्या तरुणांना काय संदेश द्याल सर? आजच्या तरुणांना मी एवढंच म्हणेल, की आज आप मेहनत करो, त्याग करो. त्याग मीन्स कम्फर्ट, एन्जॉयमेंट एंड अदर थिंग्स. कल तो तुम्हारी अगर तुम करेंगे तो तुम्हें सफलता ज़रूर मिलेगी. फिर कौन-सा भी फील्ड हो. खूप सुंदर सर. म्हणजे आजचा हा पॉडकास्ट इतका छान झालेला आहे ना, की मी शब्दात नाही सांगू शकणार तुम्हाला. बट मी माझ्या व्ह्युअर्सला एकच सांगेल, की फळाची अपेक्षा न करता एवढ्या वर्ष सर्व्हिस करून सुद्धा न थांबता फिनिक्स अकॅडमीच्या स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इतक्या ग्रेट पर्सनॅलिटीज फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये आहेत, तर त्याचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तर माझं आवर्जून आव्हान आहे, की त्यांनी न चुकता ज्यांना युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना जायचं आहे, फिनिक्स अकॅडमीला व्हिजिट केलीच पाहिजे, ॲडमिशन घेतलंच पाहिजे. कारण की कल्याण त्यांचं कन्फर्म होणारच आहे. तर सर खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन पॉडकास्टसाठी आलात आणि खूप सुंदर पॉडकास्ट आणि खूप सुंदर नॉलेज तुम्ही आज शेअर केलेलं आहे. सो थँक यू सो मच सर. थँक यू. धन्यवाद. थँक यू.